नमस्कार, मी गायत्री. एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. मुंग्या दिसताच अंगाची होते थरथर. काय आहे मायरमेकोफोबिया? फोबियामुळे व्यक्तीमध्ये मुंग्यांबद्दलची भीती वाढते, ज्यामुळे दैनंदिन जीवन जगणेही होते कठीण. तेलंगणामध्ये एका महिलेने मायरमेकोफोबिया म्हणजेच मुंग्याच्या तीव्र भीतीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सामान्यत किरकोळ वाटते, पण प्रत्यक्षात व्यक्तीच्या जीवनावर गंभीर परिणाम करणाऱ्या विशिष्ट फोबिया या मानसिक समस्येवर प्रकाश टाकते. या फोबियाने त्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये मुंग्यांबद्दलची भीती अतार्किक आणि अनियंत्रित असते, ज्यामुळे दैनंदिन जीवन जगणे कठीण होते. फोबियांचे हजारो प्रकार. फोबिया हा मानसिक विकाराचा एक मोठा वर्ग आहे. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनने फोबियांचे मुख्य 3 गट केले आहेत. विशिष्ट फोबिया जसे की मुंग्यांची भीती, उंचीची भीती, सापांची भीती, रक्ताची भीती इत्यादी यांचे हजारो उपप्रकार आहेत, जे एखाद्या विशिष्ट वस्तू, प्राणी, नैसर्गिक घटक किंवा परिस्थितीशी जोडलेले असतात. मायरमेकोफोबिया ही मुंग्यांबद्दलची तीव्र, सातत्यपूर्ण आणि अतार्किक भीती आहे. या विकाराने त्रस्त व्यक्ती मुंगी पाहिल्यास किंवा तिच्या अस्तित्वाची कल्पना केल्यास त्वरित तीव्र चिंता आणि पॅनिक अटॅक अनुभवते. मायरमेकोफोबिया ही मुंग्यांबद्दलची तीव्र, सातत्यपूर्ण आणि अतार्किक भीती आहे. अनेकदा या फोबियांची सुरुवात बालपणी किंवा किशोरावस्थेत होते. लहानपणी मुंग्यांनी चावल्यामुळे, सूज किंवा मुंग्यांशी संबंधित एखाद्या भयानक अनुभवामुळे भीती तयार होते. मुंग्या धोकादायक नसतानाही केवळ भीतीमुळे व्यक्तीचे हृदय गती वाढून तेथून पळून जावेसे वाटते. फोबियामुळे दैनंदिन जीवन जगणे कठीण होऊन झोपही विस्कळीत होते. एबीएस न्यूज मराठी.